खरंच यूपीएससी मध्ये खूप मोठा स्कॅम झालेला आहे का? पूजा खेडकरचा गोंधळ चालूच असताना आता अनेक प्रकारची नावे समोर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे अभिषेक सिंग यांचं नाव. यांनी सुद्धा पूजा खेडकर प्रमाणेच अपंगत्वाचं सर्टिफिकेट देऊनच आयएएस मिळवलं होतं आणि सध्या त्यांचा जिम मध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि या कारणामुळे आता त्यांना पण अपंगत्वाचं सर्टिफिकेट कुठून मिळालं होतं, कसं घेतलं होतं, या असे प्रश्न बरेच जण सोशल मीडियावर विचारत आहेत आणि जेव्हा हे प्रकरण खूप वाढत होतं किंवा त्यांना खूप जास्त कॉमेंट्स जात होत्या तेव्हा त्यांनी एक भली मोठी पोस्ट पण दिलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये काय सांगितलेलं आहे हे सगळं प्रकरण काय हेच बघूया. तर अभिषेक सिंग हे 2011 बॅचचे आयएएस ऑफिसर होते. त्यांनी लोकोमोटर डिसीज या अपंगत्वाच्या कॅटेगरीमधून आयएएस मिळवलं होतं. तर लोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणजे काय की नॉर्मल माणसाप्रमाणे क्रियाशीलता नसते, म्हणजेच बोन्स, जॉईंट, मसल यांचा एक प्रकारचा आजार असतो. म्हणजेच हाडे, सांधेदुखी किंवा स्नायू यांच्या आजारामुळे नॉर्मल व्यक्ती ज्या प्रकारे क्रियाशीलता असते त्यांची तशी नसते. एक प्रकारे चालायला थोडासा प्रॉब्लेम येतो, तुम्ही असं म्हणू शकता. तर हे सर्टिफिकेट दाखवून त्यांनी आयएएस मिळवलं होतं आणि जेव्हा त्यांचा जिम मधील व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा अनेक जणांनी प्रश्न उठवले की जर तुम्हाला लोकोमोटर डिसीज आहे तर तुम्ही अशा प्रकारचं डान्सच कसं काय करू शकता. तर अशा प्रकारे त्यांचं पण आता नाव समोर आलेलं आहे आणि फक्त त्यांचंच नाव समोर आलेलं नाही, फक्त त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे, परंतु असे अनेक प्रकारचे नावे समोर येत आहेत. जर तुम्ही ट्विटर वापरत असाल तर यूपीएससी स्कॅम ही हॅशटॅग ट्रेंड होत आहे, यामध्ये जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकता. आणि सोबतच अनेक जणांनी अशा प्रकारचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट देऊन आयएएस मिळवलेला आहे आणि दुसरी गोष्ट रिझर्वेशनचा सुद्धा अनेक ठिकाणी गैरफायदा झालेला आहे. बऱ्याच जणांचे पॅरेंट्स हे प्रशासकीय अधिकारी असताना त्यांच्या मुलांनी सुद्धा अशा प्रकारचे सर्टिफिकेट म्हणजेच कास्टचा फायदा घेतलेला आहे किंवा बॅकवर्डचा फायदा घेऊन ते सुद्धा कलेक्टर झालेले आहेत आणि सोबतच अनेक जणांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पण घेऊन आयएएस झालेले आहेत. तर अशा प्रकारचे अनेक नावे समोर येत आहेत. तेव्हा असं कुठेतरी वाटत आहे की हे एक दोघांनीच केलेलं नाही, तर हे पूर्णच्या पूर्ण स्कॅम आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारचा स्कॅम असू शकतो हे सांगितलं होतं आणि आता तीच गोष्ट कुठेतरी खरी होत आहे असं दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे, किती प्रकारचं मॅटर चालू आहे आणि असं असून आता कास्टचा गैरफायदा घेऊन लोक आयएएस होत आहेत. या बाबतीत मात्र कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्याने काहीच बोललेलं नाही. तर सगळ्यात अगोदर अशा प्रकारचा जो यूपीएससी मध्ये स्कॅम झालेला आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जर चौकशी नाही झाली तर लोकांचा एक प्रकारे किंवा जे विद्यार्थ्यांचा आहे त्यांचा परीक्षा सिस्टीमवरील विश्वासच उडून जाऊ शकतो. कारण नीटचा पेपर लीक झाला, त्यानंतर यूपीएससीचा स्कॅम बाहेर आलेला आहे आणि बाकी पोलीस भरती, आरोग्य विभागाचे तर पेपर कित्येक वेळेस लीक झालेले आहेत. मग जर असंच राहिलं तर एक प्रकारे जे स्टुडंट आहेत त्यांचा विश्वासच राहणार नाही त्या एज्युकेशन सिस्टीमवर किंवा ज्या प्रकारे परीक्षा घेतल्या जातात त्या सिस्टीमवरच भरोसा राहणार नाही. तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तर ज्यांनी कोणी अशा प्रकारचा गोंधळ केलेला आहे किंवा घोटाळा केलेला आहे त्यांच्या सगळ्यावर कारवाई करायलाच पाहिजे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच यूपीएससी मध्ये खूप मोठ्या प्रकारचा स्कॅम झालेला असू शकतो का नाही? कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.